नमस्कार, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं रेणूच्या बटव्यामध्ये. आपण आज चाललेलो आहोत सकाळी पहाटे 3 वाजता उठून सह्याद्रीमधला एक सुंदर असा खजिना पाहिला, तो पण आपल्या सुंदर ताम्हिणी मार्गे. त्याचं नाव आहे नाणेमाची वॉटरफॉल. नाणेमाची वॉटरफॉल हा पुण्यापासून 130 किलोमीटर आणि मुंबईपासून 200 किलोमीटर आहे. नाणेमाची हा रायगड जिल्ह्यामध्ये महाड गावच्या एका जवळ वाकी गावाच्या तिथेच एक नाणेमाची गाव आहे. तिथे हा सुंदर धबधबा आहे. आम्ही ताम्हिणीमधले वॉटरफॉल पाहत आमचा प्रवास नाणेमाचीच्या दिशेने चालू ठेवला. ठीक आहे, चालू झाला. हा कोण आहे तो मुलगा बसलेला? सोने. 3 वाजता उठून आलेला आहे. 3 वाजता उठून आलेला आहे आणि ह्याला आम्ही परत उठवलेलं आहे. आणि ही निक्की TCS मधून डायरेक्ट आली. TCS मधून डायरेक्ट आली. आज निक्कीचा उपवास असल्यामुळे आम्ही खिचडी खात आहे. कोकणात एंटर केल्याच आम्हाला नारळाची झाडे आणि कौलाची घरे पाहायला मिळाली. तर आपल्याला असं वाटतंच आपण कोकणात एंटर केलंय. तर पुढे आमचा प्रवास असाच चालू होता. तर नाणेमाची हे गाव तुम्हाला गुगल मॅपवर पण आरामात मिळेल. तुम्ही गुगलवर टाकून आरामात तिथे बेस विलेजपर्यंत पोहोचू शकता. अरे सोन्याला म्हणलेली मी की खूप चांगला रोड आहे तिकडून. आणि आता तो शिवाय लागत असणार. पाऊस खूप जोरात चालू होता. तरी पण तसाच आम्ही असं पाण्याचा धुराळा उडवत जे चाललेलो आम्ही. कारण की म्हणतात ना, एखाद्या ठिकाणी एक्सप्लोअर करायचं एक वेगळीच मजा असते, एक वेगळाच नशा असतो. तशी आमची गाडी पण तुफान वाऱ्यासोबत चाललेली. प्रवासाचा आनंद घेत आमची गाडी नाणेमाचीच्या दिशेने चालली होती. पण आम्हाला माहीतच नव्हतं की एक मोठं संकट आमची पुढे वाट पाहते. तर बघा काय झालं आमच्यासोबत पुढे. आणि ते संकट हे आहे, वाकी गावापासून नाणेमाचीला जो रोड जातो तो अत्यंत छोटा आहे. इतका छोटा की लिटरली आमची गाडी तिथून स्लिप होत होती, घसरत होती. आणि जवळजवळ आम्ही इथे 20 मिनिटं अडकून राहिलो होतो.
संजय भाऊ गाडी काढायचे प्रयत्न करत आहेत. काय भावा, कसा एक्सपिरियन्स होता तुझा? आमची गाडी अडकली होती लिटरली खड्ड्यामध्ये, पण आता नंतरचा पुढचा एक नजारा बघून इतकं छान वाटतंय. फायनली आमची गाडी निघालेली आहे आणि हा तुम्ही बघू शकता. नाणे नाचीला जाताना वाटेतच हा आम्हाला सुंदर धबधबा दिसला, तर आम्ही तिथे थोडा वेळ थांबलो आणि मग आमचा प्रवास पुढे कंटिन्यू चालू केला. आम्ही आमची गाडी पार्क करून आमच्या ट्रेकला सुरुवात केली. आणि तुम्हाला पण आवडतोय ना हा प्रवास? ॲक्च्युली इतकं सुंदर वातावरण होतं की काय सांगू. असा हा आमचा प्रवास पूर्ण भाताचं खासर, आमच्याकडे तर भाताचं खासर म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आमचा हा प्रवास सुरू होता आणि इतकं सुंदर सुंदर पाऊस नुकताच येऊन गेलेला, त्याच्यामुळे आभाळ वगैरे पूर्ण मोकळं होतं. आणि असं वाटतंय संजू भाऊ आम्हाला सगळ्यांना लीड करतंय, पण कदाचित तेच रस्ता चुकलेत. माझी तर सुरुवात आहे, पण मला काही सेल्फी स्टिक पकडायला जमत नाहीये. कधी जमणार आहे काय माहिती, पण मी कधीतरी जमेलच नक्की. चला प्रयत्न तर करूयात. आमचा प्रवास असाच चालू होता आणि थोड्याच वेळात मी तुम्हाला एका माझ्या छान मित्राला भेटवते. बघा 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 कोण दिसतंय. अहो हा तर मला पहिल्यापासून जे स्टार्टिंग पॉइंट आहे ना, तिथून जो आम्हाला भेटलाय तिथपर्यंत हा आमच्या सोबतच आहे आणि शेवटपर्यंत आमची साथ नाही सोडली. अरे हे काय आलं पुढे? ओ माय गॉड, एवढी मोठी दरी. इथून तुम्हाला व्यवस्थित जायचंय, कारण की तुझा पाय सुटकला तर ते
म्हणतात ना, प्राण्यांसारखं कोणी इमानदार नसतं, तसंच ह्याचं नाव काय आहे माहीत नाही, पण आम्ही ह्याला टॉमी टॉमी म्हणूनच म्हणायचो. आणि फायनली आम्ही त्या स्पॉटवर येऊन पोचलो. तो बघा नानेमाची धबधबा. निघाला नाही अजून पाऊस. अशा ठिकाणी पाण्याचा फ्लो जास्त असतो, त्याच्यामुळे शक्यतो आत न जाण्यातच शहाणपणा आहे. आणि हे बघा सह्याद्रीतलं नानेमाचीचं रौद्ररूप. का प्रचंड मोठा धबधबा आहे ना. ह्या धबधब्याची उंची जवळपास 400 फूट आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. थँक्यू. जय शिवराय.